महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला। 5 डिसेंबरला आझाद मैदानावर सोहळा पार पडणार असल्याची माहिती। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार। एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं, अमित शहा यांची सूचना। तर सरकारमध्ये सहभागी व्हायचं की नाही याबाबतचा निर्णय शिवसेना नेत्यांशी चर्चा करून घेणार। एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये असावं अशी सर्व शिवसेना नेत्यांची भूमिका। उदय सामंत यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याच्या चर्चांना उधाण। एकमेकांवरील वक्तव्यांमुळे काँग्रेसचं नुकसान। पक्ष संघटनेनं अपेक्षेप्रमाणे काम केलं नाही। महाराष्ट्रातील पराभवावर मल्लिकार्जुन खरगेंची नाराजी। मी प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसनं 82 जागा जिंकल्या, पटोलेंनी 16 पर्यंत खाली आणल्या। भाजप नेते अशोक चव्हाणांचा ठोला। लाडकी बहीण योजनेचे निकष बदलण्याची शक्यता। कुटुंबातील 2च महिलांना योजनेचा लाभ मिळणार। 2100 रुपयांचं आश्वासन असलं तरी तूर्त 1500 रुपयेच दिले जाणार। काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी देणं ही प्रशासकीय चूक असल्याचं देवेंद्र फडणवीसांचं मत। नवं सरकार चौकशी करणार, फडणवीसांची माहिती। राज्यात महत्त्वाच्या प्रकल्पांना केंद्राची मंजुरी। नाशकात 100 कोटींचा रामकाल पथ उभारणार। तर सिंधुदुर्गातील पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा निधी। देशभरातील 3295 कोटी किमतीच्या प्रकल्पांना मान्यता। गोंदिया जिल्ह्यात शिवशाही बसचा भीषण अपघात। मृतांचा आकडा 11 वर। 30 ते 35 प्रवासी जखमी। मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर। भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग मंदावला। दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक विकासाचा दर 5.4%। जीडीपीचे आकडे 2 वर्षातील नीचांकी स्तरावर।